नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 मधील श्लोक 11 ते 15 पाहणार आहोत. आता श्लोक 11 पाहू. अफलाकांक्षी भीर्यज्ञो विधिदिष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय सात्विकाः. आता अफल आकांक्षीभी म्हणजे फलेच्छारहित असणारे, विधिदिष्ट म्हणजे शास्त्रविधीनुसार, यष्टव्यम म्हणजे केला पाहिजे, समाधाय म्हणजे स्थिर करून, फलांची अपेक्षा आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. आता पहा, मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते. आपण काहीतरी ठेवून करतो मनात की मला असं होऊ दे, मग मी यज्ञ करीन, याग करेन, नाही का असं. परंतु इथं सांगितले की फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा, कर्तव्य म्हणूनच यज्ञ करावा. सामान्यतः असे कर्मकांड हे भौतिक लाभप्राप्तीच्या हेतूने केले जाते, है की नाही. परंतु ते सात्विक असू शकत नाही. कर्तव्य म्हणून मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे, त्याने भगवंतांना वंदन करायला पाहिजे, पुष्प नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. आर्थिक लाभासाठी आराधना करणे हे शास्त्रसंमत नाही. तर अर्चा विग्रहात दंडवत करण्याकरताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे. यामुळे मनुष्य सद्गुणांमध्ये सत्वगुणांमध्ये स्थित होईल. मनुष्याने शास्त्रोक्त विधींचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे. आता श्लोक 12 पाहूया. अभिसंधाय तु फलं दंभा अर्थम अपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठत्तं यज्ञं विद्धि राजसं. अभिसंधाय म्हणजे इच्छा ठेवून, अर्थम म्हणजे च्यासाठी, इज्जते म्हणजे केले जाते. हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. आता काही वेळा कर्मकांड आणि यज्ञ हे स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरता किंवा इहलोकी लाभ प्राप्ती करण्याकरता केले जातात. असे यज्ञ किंवा कर्मकांड हे राजसिक असल्याचे समजले जाते. आता श्लोक 13 पाहूया. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. विधिहीनं म्हणजे शास्त्रविधी सोडून, असृष्ट अन्नम म्हणजे प्रसाद वितरित केल्या वाचून, अदक्षिणम म्हणजे उपाध्यायांना दक्षिणा न देता, परिचक्षते म्हणजे मानला पाहिजे. तर शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. आता तामस श्रद्धा म्हणजे काय? वास्तविकपणे अश्रद्धाच होय. तामस श्रद्धा म्हणजे अश्रद्धाच. कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात, मग ते धन मनोरंजन करण्यामध्ये खर्च करतात. असा देखावा निव्वळ तामसिक लोकच करू शकतात आणि तामसिक लोकांचाच असतो. त्यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला याच्यापासून मुळीच लाभ होत नाही. आता श्लोक 14 पाहूया. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च
शारीरम तप उच्यते. प्राज्ञ म्हणजे पूज्य व्यक्ती. शौचम म्हणजे पावित्र्य. आर्जवम म्हणजे सरळपणा. उच्यते म्हणजे म्हटले जाते. आता भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व मात्या पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. आता या ठिकाणी भगवंत विविध प्रकारच्या तपस्यांचे वर्णन केलेले आहे. राजसिक, तामसिक, सात्विक, है की नाही, करीत आहेत. सर्वप्रथम ते शारीरिक तपाचे वर्णन करतात. मनुष्याने देवदेवता, सिद्ध पुरुषांना, ब्राह्मणांना, गुरूंना आणि मात्या पित्यांसारख्या व्यक्तीला वंदन केले पाहिजे. या सर्वांना योग्य सन्मान दिला पाहिजे. सन्मान त्यांचा केला पाहिजे. अंतर्बाह्य शुची ठेवली पाहिजे आणि आपले आचरण सरळ ठेवले पाहिजे. शास्त्रसंमत नसलेली कोणतीही गोष्ट त्याने करू नये. वैवाहिक संबंधाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही त्याने लैंगिक संबंध ठेवू नयेत, राखू नयेत. वैवाहिक लैंगिक संबंधच केवळ शास्त्रसंमत आहेत. यालाच ब्रह्मचर्य असे म्हटले जाते. शरीराच्या बाबतीत विचार केल्यास हे सर्व शारीरिक तप आहेत. बघा आता कुठली कुठली तप आहेत त्यातला एक भाग त्यांनी सांगितला. आता श्लोक 15 पाहूया. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरम म्हणजे क्षुब्ध न करणारे. अभ्यासनम म्हणजे अभ्यास. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे म्हणजे इतरांना त्रास न होईल असे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. शारीरिक बघितले, आता हे वाचिक तप आहे. इतरांचे मन क्षुब्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये. अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरता सत्य बोलू शकतात. गुरूंना तो अधिकार आहे. परंतु त्यांनी सुद्धा आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल अशा रीतीने बोलू नये. ही वाचिक तपस्या आहे. या व्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये. मनुष्य जो सांगतो त्याच्या पुष्टीकरता शास्त्रातील प्रमाणे त्याने तात्काळ उद्धृत केली पाहिजे. त्याच वेळी असे बोलणे हे कर्णमधुर होते, है ना. जेव्हा छान बोललं जातं तेव्हा ते कर्णमधुर होते. त्यामुळे मनुष्याला सर्वोच्च लाभ प्राप्ती होऊ शकते व यामुळे समाजाची उन्नती मनुष्य करू शकतो. आता वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तप असे म्हटले जाते. तर मंडळी, शारीरिक आणि वाचिक तप म्हणजे काय हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. आणि तुम्हाला यानंतर काय ऐकायला आवडेल त्याच्याविषयीही कमेंट जरूर करा. धन्यवाद.